नमस्कार, मी माधुरी मेस्त्री. HCN न्यूजमध्ये आपले स्वागत. संकेश्वर येथील श्री शंकराचार्य मठात प्रथमच सहस्त्र चंडी देवी पंचदिवसीय महायज्ञ मोठ्या भक्तिभावात आणि वैदिक परंपरेनुसार संपन्न झाला. अभिनव विद्यानरसिंह भारती स्वामी यांच्या सानिध्यात वेदशास्त्र संपन्न प्रभाकर श्रीकृष्ण शास्त्री गोंडसे गुरुजी आणि पार्थ प्रभाकर गोंडसे गुरुजी नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली हा दुर्मिळ महायज्ञ पार पडला. वैदिक मंत्रोच्चार, देवी पूजन, होम हवन, कुमारिका पूजन, सुहासिनी पूजन, गोदान आदी धार्मिक विधी यावेळी करण्यात आले. धर्मभूषण वेदमूर्ती नागेश शास्त्री नंदकुमार अंबुलगे तुळजापूर आणि वेदमूर्ती अजित अगस्ती नाशिक यांनी सहस्त्र चंडी महायज्ञाचे धार्मिक, आध्यात्मिक व सामाजिक महत्त्व स्पष्ट करत हा महायज्ञ समाज कल्याण, राष्ट्र कल्याण, आरोग्य, शांतता आणि विश्व कल्याणासाठी असल्याचे सांगितले. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज या संकेश्वर मठामध्ये महासोहळा म्हणायला काही हरकत नाही, कारण का या पीठावर आद्य शंकराचार्य विराजमान आहेत आणि त्यांच्याच आशीर्वादाने माझा भाचा पार्थ प्रभाकर गोडसे हा यांच्या हातून सहस्त्रचंडी यागाचा सोहळा पार पडत आहे. पार्थ प्रभाकर गोडसे यांचे आजोबा श्रीकृष्ण शास्त्री गोडसे वैदिक सम्राट अखिल भारतामध्ये त्यांना वंदनीय आहेत आणि पूजनीय आहेत. त्यांचा मनोमनी हा संकल्प होता की माझ्या पार्थच्या मुंजीच्या वेळेस सहस्त्रचंडी याग करेन, आणि तो संकल्प अधुरा राहिला. तो त्यांच्या नाताने पूर्ण केला आणि त्यांची सांगता या संकेश्वर मठामध्ये पूर्ण होत आहे. हाच आम्हाला आनंद द्विगुणित आहे आणि हा सर्व काही आमची श्रद्धा निस्सीम आद्य शंकराचार्य पीठस्थ बसलेले आहेत त्यांच्यावर आहे. त्यांचा कृपा दृष्टी वरदहस्त आमच्यावर असल्यामुळे हा विधी आम्ही पार पडू शकत आहे. आणि हा यज्ञ सोहळा या मठामध्ये प्रथमच होत आहे असे आम्हाला शंकराचार्यांनी सांगितले. मग तर आमचा आनंद द्विगुणितच झालेला आहे. आणि हा सोहळा सर्व गावकरी आणि सर्व संकेश्वर भक्तमंडळी यांच्या साह्याने आणि शंकराचार्य यांच्या आशीर्वादाने हा संपन्न होत आहे. दिनांक 12/7/2026 रोजी या सहस्त्रचंडीची पूर्णाहुती आहे. तर सर्व भावी भक्तांनी या पूर्णाहुतीचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्या. मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. या मंत्रात जो अर्थ दडलेला आहे त्याच्यामध्ये सर्वांचं मंगल करणारी अशी ही आपली देवी जी आहे तिची या ठिकाणी आम्ही उपासना करत आहोत. या ठिकाणी पार्थ गोडसे गुरुजींनी सहस्रपाठ म्हणजे 1000 पाठाचं वाचन केलेलं आहे आणि त्या पाठाचं तद्दशांश शास्त्राने सांगितल्याप्रमाणे आम्ही हवन करत आहोत. म्हणजे 10 पाठांचं हवन, एका पाठाचं मार्जन आणि 10 पाठाचं तर्पण, अशा प्रकारे आपण मार्जन तर्पण पण या पाठाच्या अनुषंगाने सहस्त्रचंडी आपण या ठिकाणी करत आहोत. असं याच्यात विशेष महत्त्व आहे. मार्कंडे ऋषींनी जे लिहिलेले सप्तशती श्लोक जे आहे, 700 श्लोकाची सप्तशती जी आहे त्याचं या ठिकाणी पठण आणि हवन आम्ही या ठिकाणी संपन्न करत आहोत. जय श्री जय श्रीराम. इथे सहस्त्रचंडी पाठाचे तद्दशांश म्हणजे 10% आपण हवन करत आहोत. तर हवन करण्याचं सहस्त्रचंडी कर्म आपण करत आहोत. तर कर्मामध्ये सहस्त्रचंडी यागाचा योग कसा जुळून आला, तर आमचे आजोबा श्रीकृष्ण शास्त्री गोडसे यांनी हा मनोमन संकल्प केला होता. तो संकल्प परिपूर्ण करण्याची इच्छा आमच्या मातोश्रींना होती, मग ती मी पूर्ण करावी अशी इच्छा मलाही आली. 2020 दसऱ्याच्या दिवशी हा संकल्प परिपूर्ण करावा या हेतूने मी रोज एक पाठ म्हणत गेलो, संकल्प केला. आणि जगद्गुरू शंकराचार्यांचा योगायोगाने त्यांनी आम्हाला इथे पारायणाला, संहिता पारायणाला बोलवले होते
अधिक श्रावणात, आणि योगायोगाने अधिक श्रावणातच तो परिपूर्ण सहस्रपाठ संपला आणि त्याचं परिपूर्त म्हणजे तद्दशांश हवन होण्याची काही अडचणी आली, पण आचार्यांच्या आज्ञाने, आचार्यांच्या आशीर्वादाने तो आज संकल्प परिपूर्त होत आहे. पार्थ प्रभाकर गोडसे वेदाध्यायी आहेत, वेदशास्त्र संपन्न आहेत. यांच्या आजोबांची इच्छा म्हणून 1000 पाठ सप्तशतीचे पूर्ण केले. त्यांच्या आजोबांची इच्छा होती की 1000 पाठ आपण करून सहस्रचंडी होम करावा, पण कालाच्या योगामध्ये त्यांचं निधन झालं. त्यानंतर मग त्यांच्या नातवाने ही गोष्ट मनावर घेतली आणि 1000 पाठ पूर्ण केले. सुदैवानं त्यांचा जो 1000वा शेवटचा पाठ होता तो या शंकराच्या मठातच झाला आणि त्यामुळं त्यांच्या मनाची एक खात्री झाली की आपण हे सगळे जे पाठ आहेत हे चंद्रमौलेश्वरीच्या चरणी अर्पण करूया आणि याच ठिकाणी आपण हवन करूया. नुसतं हवन करायचं नसतं, त्याला पुन्हा जप आहे, तर्पण आहेत, ते सगळं या ठिकाणी आपण पूर्ण करावं ही त्यांची इच्छा. आणि इथल्या नरसिंह सरस्वती भारती स्वामींनी त्यांना पूर्णतः पाठिंबा दिला. इथं करा म्हणाले, सगळ्या प्रकाराचं सहकार्य आपण करतो म्हणाले आणि त्याचप्रमाणे हा या ठिकाणी हवन चालू आहे. जय श्रीराम. संकेश्वरच्या धार्मिक इतिहासातील हा पहिलाच सहस्त्रचंडी महायज्ञ असून श्री शंकराचार्य मठाच्या आध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वपूर्ण अध्याय ठरल्याची भावना उपस्थितांनी यावेळी व्यक्त केली. सर्जेराव गायकवाड, HCN न्यूज, संकेश्वर.